आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी, मी आरती सकट आज आपणासमोर विषय मांडिते, अंधश्रद्धा निर्मूलन. सोडा अंधश्रद्धेचा ध्यास, सोडा अंधश्रद्धेचा ध्यास, नाहीतर होईल जीवनाचा रास, नाहीतर होईल जीवनाचा रास. अंधश्रद्धा म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवणे व त्याच्या सर्व मर्यादा ओलांडून त्यावर श्रद्धा ठेवणे, मग ती श्रद्धा देवावर असो किंवा माणसाने. अंधश्रद्धेचे पहिले कारण म्हणजे भीती. मरण्याची भीती, परीक्षेत नापास होण्याची भीती, नोकरी न मिळण्याची भीती, असे अनेक भीतीदायक प्रसंग असतात. त्यात माणूस स्वतःला कमजोर समजतो व त्याची भीती दूर करण्यासाठी तो अंधश्रद्धेच्या आहारी जातो आणि हीच गोष्ट त्याला अंधश्रद्धाळू बनवते. आज आपण पाहतो, कोणत्याही धर्मात एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली तर त्या व्यक्तीच्या घरातील मंडळी 3 दिवसानंतर त्या व्यक्तीला नैवेद्य दाखवतात आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याला बोलवतात. तो नैवेद्य कावळ्याने खावावा अशी त्याला विनंती करतात. अहो, पण मला सांगा, जिवंतपणे माळ्याचा बाप माळी, ब्राह्मणाचा बाप ब्राह्मण, सांबाराचा बाप सांबार आणि मग मेल्यानंतर आपल्या सगळ्यांचा बाप कावळाच का? हीच तर आपल्या समाजातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेमुळे आपल्या समाजाला कीड लागत चालली आहे. जेव्हा ही अंधश्रद्धा आपल्या समाजातून नष्ट होईल तेव्हा नक्कीच आपला समाज या अंधश्रद्धेतून मुक्त होईल. आज आपली मुले शिकतात, मोठी होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर बनतात, प्रोफेसर बनतात, राजकारणी बनतात, मोठमोठ्या गाड्या घेतात, मोठमोठे बंगले बांधतात आणि त्या गाडीला, बंगल्यांना नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची टांगतात. आज कितीतरी मोठमोठी लोक आपल्या गाडीत बाहुलीला टांगतात. मला सांगा, ड्रायव्हर झोपल्यावर गाडी काय बाहुली चालवणार आहे का? हीच तर आपल्या समाजातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. म्हणूनच समाज हो जागे व्हा. ही निव्वळ अंधश्रद्धाच नाही तर आपल्या समाजाला लागलेली सर्वात मोठी सामाजिक कीड आहे. अहो, अशा या लिंबू मिरचीमुळे काय होत असतं तर आज माझ्या त्या सैनिकाला सीमेवर लढण्याची गरजच नव्हती, कारण एक लिंबू फेकलं की काम तमाम. अशा या अंधश्रद्धेत घुसफटलेल्या माणसांना या गोष्टीचे काहीच वाटत नाही. फसवणूक डोळ्यासमोर होत असून देखील व्यवसाय स्वातंत्र्य म्हणून ती अजूनच पुढे आली आहे. विज्ञानाची उघड विसंगत पाहून प्राणी मारले जातात. याची अनेक उदाहरणे आहेत. देशाला हादरवणारी 1972ची मानवत हत्याकांड ही परभणीतील सत्य घटना आहे. 1972 ते 1974 या 2 वर्षात या हत्याकांडानं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. एकामागून एक मुलींच्या व स्त्रियांच्या खुनांच्या बातम्या पुढे येत होत्या. ज्या गावात हे घडत होतं ते परभणी जिल्ह्यातील पारधी तालुक्यातील मानवत गाव. या गावात विचित्र आणि क्रूर घटना घडत होत्या. या मानवत गावात एक रुक्मिणी नावाची पारधी महिला राहत होती. ती दारूचा व्यवसाय करायची. त्यातून तिला पैसाही मिळत होता, पण तिला मूल नव्हतं. त्यासाठी तिनं तंत्रमंत्राचा मार्ग निवडला. ती वेगवेगळ्या मांत्रिकांकडे जाऊ लागली. एका गणपत सावळे नावाच्या मांत्रिकाने तिला तिच्या वाड्यात पिंपळाच्या झाडावर मुंजा पाहत असल्याचे सांगितले. त्या मुंजाला सुंदर मुली आवडतात असेही त्याने तिला सांगितले होते. जर तू त्या मुंजाची इच्छा पूर्ण केली तर तुला गर्भ राहील, पण त्यासाठी तुला बळी चढवावे लागतील, असं त्या मांत्रिकाने रुक्मिणीच्या मनात भरवलं होतं. यानंतर सुरू झाला तो क्रूरतेचा खेळ. एकामागून एक 11 जणांचा बळी मानवतमध्ये घेतला गेला. या गणपत सावळेने सांगितल्यानंतर रुक्मिणीने 4 कुमारिकांचा बळी देण्यासाठी शोध सुरू केला. गावातल्या 4 निरागस निष्पाप लेकींचा बळी घेतला गेला होता. 11 वर्षांची गयाबाई, 9 वर्षाची शकीला आणि 10 वर्षाची नसीमा या कुमारिकांची हत्या झाल्याने गाव हादरले होते. तर सुगंधाबाई या 35 वर्षीय महिलेची हत्या या मानवत गावात झाली होती. या घटना ऐकल्यावर असे वाटते की या अंधश्रद्धेमुळे प्राण्यांबरोबर माणसांचेही बळी घेतले जात आहेत. तसं पाहायला गेलं तर हल्लीच्या तरुण पिढीमध्ये अंधश्रद्धाचे प्रमाण फार कमी पाहायला मिळते. हल्लीची तरुण पिढी पत्रिकांमधले गुण जुळवून पाहण्यापेक्षा मनातले गुण जुळवून पाहतात. हे पाहून भविष्यात अंधश्रद्धा पूर्णपणे नष्ट होईल अशी आशा वाटते.
अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या माणसांना अंधश्रद्धेपासून स्वातंत्र्य मिळायला हवे. ही जरी अवघड बाब असली तरी अशक्य नाही. आपण सर्वांनी मिळून एकत्र लढा दिला तर पुढील काही वर्षातच भारत देश खऱ्या अर्थाने विकसनशील देश बनेल. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेन, ऐका हा कौद्याची सोडा ती प्रथा जुनी. ऐका हा कौद्याची सोडा ती प्रथा जुनी. नवराष्ट्राची करू निर्मिती, नवे विचार रुजू म्हणे. परस्परातील सहकार्याचा बांध आणखी रुंद करू. या मित्रांनो या देशात अंधश्रद्धा दूर करू. या मित्रांनो या देशात अंधश्रद्धा दूर करू. धन्यवाद.